तर मित्रांनो, तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला येत असाल ना तर सावधान, कारण की नाशिक टू त्र्यंबकेश्वरचा रस्ता इतका खराब आहे मित्रांनो की विचाराच्या बाहेर. मी पहाटे 5 वाजता काढलेला व्हिडिओ दाखवतो, आजचाच आहे. मी आता जस्ट त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी सकाळी 5 वाजता व्हिडिओ काढलेला आहे. मी बघा तुम्ही हा व्हिडिओ. मित्रांनो, पहाटेचे 5 वाजले आणि मी नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला चाललोय आणि तुम्ही रस्ते बघू शकता मित्रांनो. अक्षरशः रस्त्याची चाळण झाली मित्रांनो. एवढे खड्डे झाले बघू शकता तुम्ही, तुफान असे खड्डे झाले. माझं कस्टमर सुद्धा बोललं, भैया इतने खड्डे मैंने आज तक नहीं देखे, बोले कोई ज्योतिर्लिंग पे. इथं आता ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपलं त्र्यंबकेश्वर. आणि रस्त्याची फार चाळण होऊन गेली, वाट लागली. आता इथं माणसं मेल्याच्या नंतर हे रस्ते होणार आहे का? आता भरपूर जण बोलतात की बैठक झाली, मंजूर झाला हा रस्ता, पण होणार कधी? माणसं मेल्याच्या नंतर. खड्डे बघा तुम्ही, इतके खड्डे की विचित्र खड्डे. अक्षरशः कस्टमर हसत होतं मित्रांनो आपल्या इथल्या रस्त्याला. म्हणे ज्योतिर्लिंगचा रस्ता आम्हाला अपेक्षाच नव्हती, म्हणे असा रस्ता एवढा घाणेरडा आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इतके खड्डे झाले ना. आता मी फायनली मंदिराच्या जवळपास पोहोचलोय श्री स्वामी समर्थाच्या रस्त्यांनी. तिकडे अर्धा रस्ता झालेला आहे, हा पुढचा रस्ता बघ किती खराब आहे. पण मेन रस्ता आपला पूर्ण वाट लागलेली आहे मित्रांनो मेन रस्त्याला. आणि आज गर्दी पण खूप आहे. हा व्हिडिओ ना मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नाशिक ते त्र्यंबकेश्वरचा जो मेन रस्ता आहे तो लवकरात लवकर होऊन जाईल मित्रांनो. कारण की आपण रोड टॅक्स भरतो, इन्शुरन्स भरतो, टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी भरून सुद्धा आपल्याला अशा खराब रस्त्याला जावं लागतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.